नमस्कार, VCN न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे। सविस्तर बातम्यांकडे वळण्यापूर्वी बघूया आजच्या या ठळक घडामोडी। मराठा आरक्षणासाठी आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या संजय कदमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। मराठा आरक्षणाकरिता त्यांनी ओतले होते अंगावर रॉकेल। आरक्षण मिळविण्याकरिता सुबोध सावजीचा नवा अभिनव उपक्रम। 1 ऑगस्टच्या बैठकीत घेण्यात आला निर्णय। मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात येणार आहे रक्ताने केलेल्या 10,000 सह्याचे निवेदन। अकोट शहर पोलिसांनी केली मोठी कारवाई। महाराष्ट्र सरकारने प्रतिबंधित केलेला लाखोचा गुटखा व पान मसाला केला जप्त। पोलिसांच्या धडकेबाज कार्यवाहीचे होत आहे कौतुक। कामठा येथील वर्गखोली बनली धोकादायक। विद्यार्थ्यांना जीवितहानी होण्याची शक्यता, तरी संबंधित प्रशासन करीत आहे जाणीवपूर्वक दुर्लक्ष। आणि पूर्व पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी नवनियुक्त पोलीस आयुक्त संजय बाविस्करांना दिला पदभार। तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी। बघूया आता बातम्या विस्तारित स्वरूपात। अकोट शहर पोलिसांनी मोठी कारवाई करीत मिळालेल्या माहितीवरून लाखोंच्या गुटख्याची वाहतूक करीत असलेली 2 वाहने 31 जुलैच्या रात्री पकडून महाराष्ट्र सरकारने प्रतिबंधित केलेला लाखोंचा गुटखा व पान मसाला जप्त केला आहे। कदाचित अकोट शहराच्या इतिहासातील ही सगळ्यात मोठी गुटखा जप्तीची कारवाई आहे। 31 जुलैच्या रात्री अकोट शहरचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांना माहिती मिळाली की अकोल्यावरून अकोटकडे जाणारे 2 वाहनांमधून महाराष्ट्र सरकारने प्रतिबंधित केलेला गुटखा व पान मसाला येत आहे। यावरून त्यांनी गुन्हे शोध पथकात जितेंद्र कातखेडे, राहुल वाघ, संतोष गावंडे, मंगेश खेडकर, नासिर शेख यांना कारवाईचे आदेश दिले। त्यांनी दबा धरून सदर वाहनांना अकोट शहरात थांबून त्यांची पाहणी केली असता MH30 AV 0377 ह्या नंबरचा टाटा पिकअप वाहनात व MH30 BD 0785 या टाटा पांढरा हत्ती या वाहनातून महाराष्ट्र सरकारने प्रतिबंधित केलेला सागर, गुलाम, वाहा, पानबहार, कालीबहार, नीलीबहार असा सुमारे 8,04,000चा गुटखा आढळून आल्याने रितसर पंचनामा करून जप्त करण्यात आला। वाहन क्रमांक MH30 AV 0377 चा चालक शेख आबी शेख इमदाद राहणार बेईतपुरा अकोला व वाहन क्रमांक MH30 BD 0785 चा चालक फैयाज बेग गुलाम बेग राहणार शिवनी यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे। 8 लाखांचा गुटखा व 7 लाखाची वाहने असा एकूण 15 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील कार्यवाही सुरू आहे। अकोटमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात गुटखा जप्त झाल्याने गुटखा माफियामध्ये खळबळ उडाली असून अकोट पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे। काल 31 तारखेला रात्री पोलिसांना हजर असताना एक खात्रीलायक माहिती अशी मिळाली की अकोल्याकडून अकोटकडे 2 वाहनांमधून महाराष्ट्र सरकारने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि पान मसाला याची वाहतूक होत आहे आणि बराच मोठ्या प्रमाणात माल या 2 वाहनांमधून अकोटकडे येत आहे। या माहितीवरून मी माझे गुन्हे शोध पथकाचे जे कर्मचारी आहेत जितेंद्र कातखेडे, राहुल वाघ, नासिर शेख, मंगेश खेडकर, संतोष गावंडे यांना आम्ही आदेश दिले की तुम्ही अकोला रोडला जाऊन दबा धरून बसा आणि असे वाहन आढळून आल्यास त्यांना चौकशी करा, ताब्यात घ्या। त्यानंतर ते गेल्यानंतर त्यांना असे 2 वाहने ज्याचे नंबर पण आम्हाला मिळाले होते MH30 AV 0377 आणि MH30 BD 0785। तर हे 2 वाहन येताना दिसल्यावरून त्यांना थांबवलं, चौकशी केली, चेक केलं तर त्यांना त्यामध्ये प्रतिबंधित गुटखा आढळून आला। म्हणून त्यांनी पोलीस स्टेशनला त्यांना घेऊन आले। मी स्वतः व्हेरीफाय केलं। त्याच्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की या 2 वाहनांमध्ये महाराष्ट्र सरकारने प्रतिबंधित केलेला सागर, गुलाम, वाह, पानबहार, कालीबहार, नीलीबहार अशा ब्रँडचा गुटखा आणि पान मसाला मोठ्या प्रमाणामध्ये मला आढळून आला। आम्ही त्याची मोजदाद केली तर जवळपास 29 बोऱ्यामध्ये हा गुटखा आणि पान मसाला आढळून आला। त्याची एकत्रित अंदाजित किंमत जवळपास 8,04,000 रुपये निघाली। अकोट येथून आमचे प्रतिनिधी जावेद शहा यांचा हा वृत्तांत।
आम आदमी पार्टीचे नेता मुकीम अहमद आणि त्यांच्यासोबत असलेले शफीक कादरी यांचे रक्तरंजित मृतदेह 4 ऑगस्टला सकाळी वाशिम रिसोड रस्त्यावर असलेल्या साखरखेडा गावात आढळून आले। पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 5 आरोपींना अटक केली असताना सुद्धा 7 ते 8 आरोपी फरार असल्याचे सांगितले जात आहे। या मधात मुकीम अहमदचे भाऊ डॉक्टर मोहम्मद नदीमने सांगितले की त्यांची अंत्ययात्रा पुसदमध्ये शमीम अहमद यांच्या घरून काढली जाणार आहे। अशा वेगवेगळ्या चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे। गेल्या दिवसात समाजवादी पार्टीचे अकोला जिल्ह्यातील लीडर असलेले मुकीम अहमद हे 5 दिवसापासून हरवले असल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने खदान पोलीस स्टेशनमध्ये केली होती। अगोदर मुकीमची कार बेवारस अवस्थेत सापडली, ज्यामुळे मुकीम अहमद सोबत दुर्घटना घडल्याची आशंका वाढली। पोलिसांच्या तपासादरम्यान 4 ऑगस्टला सकाळी साखरखेडा येथे रक्तांनी रंगलेले 2 मृतदेह सापडले। हे मृतदेह मुकीम व शफीक कादरीचे असल्याचे सिद्ध झाले आहे। मराठा, मुस्लिम, धनगर व लिंगायत समाजाला शासनाने लवकरात लवकर आरक्षण द्यावे या मागणीसाठी माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांच्या नेतृत्वात 7 ऑगस्टला दुपारच्या सुमारास मुख्यमंत्री यांच्या नावाने जिल्हाधिकारी बुलढाणा यांना रक्ताने केलेल्या 10,000 सह्यांचे निवेदन देण्यात येणार आहे। असा निर्णय 1 ऑगस्टला झालेल्या बैठकीत घेण्यात आला। ही बैठक माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली असून दामू अण्णा ढोणे, शैलेश सावजी, विनायक सुर्वे, दत्ता शिंदे, दिलीप सावजी, महादेव गायकवाडसह मोठ्या संख्येत कार्यकर्ते उपस्थित होते। खामगाव येथून आमचे प्रतिनिधी फारुख सर यांचा हा वृत्तांत। स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ भारताचे ध्येय साध्य करण्याच्या अनुषंगाने विजया स्कूल फॉर एक्सेलन्सीच्या वतीने 4 ऑगस्ट रोजी स्वच्छता अभियान राबविण्यात आले। या अभियानाअंतर्गत या शाळेतील लहान लहान विद्यार्थी तसेच शिक्षक व कर्मचारी यांनी परिसराची साफसफाई केली। जागजागी कचऱ्याचे ढीग रचून त्याला जाळून टाकण्यात आले। या संदर्भात शिक्षकांनी सांगितले, जसं की आपल्या भारत देशामध्ये स्वच्छता अभियान संपूर्ण देशामध्ये सुरू आहे आणि हे 2 ऑक्टोबर 2014 पासून हे स्टार्ट झालेलं आहे। तर त्यामध्ये एक छोटंसं योगदान म्हणून आम्ही ही ॲक्टिव्हिटी घेतली आहे। जशी स्वच्छता ही एक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाब आहे आणि ती आपल्या छोट्या छोट्या मुलांमध्ये जर आपण रुजवू शकलो तर निश्चितच एक प्रगल्भ आणि सुसंस्कृत पिढी आपण भारताला देऊ शकू। तर त्या दृष्टीने आम्ही ही ॲक्टिव्हिटी आमच्या स्कूलमध्ये आज घेतलेली आहे। केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली। या राष्ट्रीय अभियानाला साथ देत विजया स्कूल फॉर एक्सिलन्सी यांनी हे स्वच्छता अभियान सुरू केल्याचे सुद्धा संस्थेतर्फे सांगण्यात आले। विजय कॉन्व्हेंट स्कूलच्या अंतर्गत आम्ही भारत स्वच्छता अभियान राबवत आहोत। स्वच्छता अभियानाच्या संदर्भात बरेच वर्ष आधीपासून राष्ट्रसंतांनी सांगितलं, चल चल भाई करे सफाई, कूड़ा कचरा साफ करो, बहुत दिनों से रुका पड़ा है, आज चले साफ करो। आणि ह्या सर्व संतांच्या आणि अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही स्वच्छता व्हायला पाहिजे। तसेच सगळं गाव जर स्वच्छ झालं तर देश स्वच्छ होईल, देश जर स्वच्छ झालं तर विश्व स्वच्छ होईल। हा उद्देश सांभाळून ह्या विजया कॉन्व्हेंट स्कूलच्या अंतर्गत स्वच्छता अभियान आम्ही राबवत आहोत। लहान लहान विद्यार्थी हातामध्ये झाडू तथा डस्टबिन घेऊन परिसर साफ करताना परिसरातील नागरिक सुद्धा भारावून गेले। यावेळी नागरिकांना स्वच्छता ठेवण्याचे आवाहन करण्यात आले। आम्ही विजया कॉन्व्हेंटचे स्टाफ आणि स्टुडंट सगळे आम्ही साफसफाईच्या अंतर्गत जमलेलो आहे। आम्ही नागरिकांना आमच्याकडनं हे सांगतोय की साफसफाई झालीच पाहिजे। निरोगी राहण्यासाठी आपण साफसफाईकडे लक्ष द्यावे। गुड मॉर्निंग एवरीवन। टुडे Vijaya School for Excellence has decided to go for a Swachh Bharat Abhiyan campaign. Since this Swachh Bharat Abhiyan is started by our Prime Minister and our whole country is following it,
So our school and our teachers and students have decided for this campaign. So today our teachers and students are going for this Swachh Bharat Abhiyan campaign, and this aims at cleaning the roads, streets and infrastructure of the cities. This will make the city clean, and it also follows the Go Green policy. So by this we can clean our city and keep it and create an awareness in everybody to keep the city clean and go for a Go Green policy. अभियानादरम्यान विजया स्कूल फॉर एक्सेलन्सीचे प्रशासक अपूर्व रोकडे, पद्मश्री देशमुख, पल्लवी देशमुख, अभय भेले, हेमंत निस्ताने, अमूल्य मुखेडकर, राहुल उगलेसह असंख्य विद्यार्थी उपस्थित होते. अमरावती जिल्ह्यातील सीमाडोह ते परतवाडा या नागमोळी वळणाच्या घाटात अचानकपणे एक माकड दुचाकी समोर आल्याने 2 दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले होते. लक्ष्मण भुसुमकर वय 30 हे लामाघाटी तालुका परतवाडा जिल्हा अमरावती येथील रहिवासी आहे. त्यांच्या भाच्यासोबत परतवाडा येथे जात असताना लामाघाटीपासून 2 किलोमीटर अंतरावर घाटात दुचाकी समोर माकड आल्याने हा अपघात झाला. सीमाडोहवरून परतवाडाकडे जाणाऱ्या तिवसा तालुक्यातील पत्रकारांसमोरच हा अपघात घडला. तात्काळच्या पत्रकारांनी जखमीला रुग्णालयात नेण्यास मदत केली. सविस्तर वृत्त असे की अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील पत्रकार हेमंत निखाडे, तिवसा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुरेश दहाट, सचिव स्वप्नील उमप, विजय क्षीरसागर, नंदकिशोर आकोटकर, प्रशिक मकेश्वर हे 6 पत्रकार पर्यटनासाठी विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदारा येथे गेले होते. सीमाडोह मार्गावरून परतवाड्याला जात असताना त्यांच्या मागे असणाऱ्या एका दुचाकी समोर झाडावरून एक माकड अचानक आल्याने लक्ष्मण भुसमकर हा दुचाकीस्वार खाली पडला. ह्या पत्रकारांनी मागे वळून पाहताच त्यांना हा अपघात दिसल्याबरोबरच सर्व पत्रकार या अपघातग्रस्त आदिवासीच्या मदतीला धावून गेले व एक खासगी वाहनाच्या माध्यमातून त्याला परतवाडा येथील रुग्णालयात पोहोचविण्यास मदत केली. अपघात झाल्याचे पत्रकारांना दिसता क्षणाचाही विलंब न करता त्यांनी धाव घेतली होती. अपघातग्रस्ताला उपचाराची तातडीची गरज होती, मात्र कोणतेही वाहन थांबत नव्हते. अखेर एक खासगी वाहन आले व त्या वाहनातून अपघातग्रस्त जखमीला परतवाडा येथे नेण्यात आले. त्यामुळे पत्रकारांच्या सतर्कतेने एका आदिवासीचा जीव वाचला. त्यामुळे उपस्थित नागरिकांनी व जखमीच्या नातेवाईकांनी या सर्व पत्रकारांचे आभारही मानले. बिर्ला एरोकॉन वॉलपुट्टी सीके बिर्ला ग्रुप HIL द्वारा 3 ऑगस्टला संध्याकाळी 6 वाजता हॉटेल रिलिश मध्ये पेंटर मीट संपन्न झाली. यामध्ये प्रामुख्याने एरिया मॅनेजर राजकुमार शर्मा, सेल्स ऑफिसर महेंद्र सूर्यवंशी तथा अमरावती जिल्हा डिस्ट्रीब्युटर वेलकम हार्डवेअर आणि इलेक्ट्रिकल्सचे संचालक हाजी मोहम्मद आसिफ जानवानी, मोहम्मद शोएब जानवानी मंचावर उपस्थित होते. यावेळी एरिया मॅनेजर राजकुमार शर्माने अमरावती शहरातील पेंटला बिर्ला एरोकॉन वॉलपुट्टी बद्दल सविस्तर माहिती दिली, ज्यामध्ये मोठे मोठे पेंटर उपस्थित होते. ह्या कार्यक्रमाला यशस्वी बनविण्याकरिता नीरज दुबे, मोहित खत्री, मोहम्मद परवेज घोरीने प्रयत्न केले. जिल्हा डिस्ट्रीब्युटर हाजी मोहम्मद आसिफ जानवानी यांनी बिर्ला एरोकॉन वॉलपुट्टीचे वैशिष्ट्य सांगत अन्य वॉलपुट्टीच्या तुलनेत बिर्ला एरोकॉन वॉलपुट्टी ही पेंटरच्या हातासाठी अनुकूल, इको फ्रेंडली व पॉलिमर मिडिफिकेशनामुळे पेंटचा उपयोग कमी होतो आणि पेंटचा कव्हरेज जास्त मिळतो. भविष्यामध्ये बिर्ला एरोकॉन वॉलपुट्टी ही पेंटरची पहिली निवड राहणार आहे असे त्यांनी सांगितले. विदर्भ का सबसे बड़ा शोरूम बिजीलैंड में आराधना होलसेल शॉपिंग मॉल, होलसेल रेट में रिटेल बिक्री. आराधना संपूर्ण लग्न बस्ता, बनारसी शालू, डिझायनर साड्या, घागरा ओढणी, सलवार सूट, ड्रेस मटेरियल, रेडीमेड कोट, शूटिंग शर्टिंग, टीनेज वेयर, किड्स वेयर, फॅशन ज्वेलरी, लाइफस्टाइल, शूज व सैंडल, होम डेकोर, मैचिंग. लेन नंबर L2, शॉप नंबर 43 to 48, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती. आराधना होलसेल शॉपिंग मॉल, होलसेल रेट में चिल्लर बिक्री. आराधना. कारंजा तालुक्यातील कामटा येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असून 1ली ते 7वी पर्यंत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र कामटा येथील जिल्हा परिषद शाळेमधील वर्गखोल्यांवरील 3 पत्रे पडल्यामुळे पावसाने भिंतीला भेगा पडल्या आहे. त्यामुळे वर्गखोल्या धोकादायक झाल्या असून विद्यार्थ्यांना जीवितहानी होण्याची शक्यता आहे.
या प्रकाराची कामठा येथील शाळा समितीने कारंजा गटशिक्षण अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार देऊन सुद्धा संबंधित प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे। याबाबत आमचे प्रतिनिधी नरेंद्र बोरकर यांनी कामठा येथील शाळा समिती सदस्य यांची घेतलेली प्रतिक्रिया। आमच्या शाळेतील दैनंदिन व्यवस्था आपणास सांगत आहोत। आमच्या शाळेत 1 ते 7 असे वर्ग असून 5 शिक्षक आहे व आमच्या येथील आम्ही बरेचसे BDO साहेबांना व वरच्या वर्गांना निवेदन देऊन सुद्धा आमच्या शाळेची दैनंदिन अशी परिस्थिती झाली का एक खोली पूर्णपणे शिकस्त झाली असून त्याकडे कोणत्याही आमदार किंवा साध्या लोकांचे कोणाचेही लक्ष लागत नसून आम्ही वारंवार त्यांना निवेदन देऊन कंटाळलो आहे। आता याच्यानंतर जर शाळेची खोली जर मुलांच्या अंगावर कोसळली तर शाळा व्यवस्थापन समिती किंवा उपसरपंच ग्रामपंचायत ही कारणीभूत राहत नसून प्रशासनच कारणीभूत राहील। मैत्र मांदियाईचे अध्यक्ष व प्रश्नचिन्हाच्या पाठीशी खंबीरपणे सतत उभे असणारे अजयदादा किंगरे यांच्या अर्धांगिनी सौ मीराताई यांचा वाढदिवस 4 ऑगस्टला प्रश्नचिन्ह येथे साजरा करण्यात आला। अजयदादा किंगरे यांना 3 ऑगस्ट रोजी सांगण्यात आले होते की या जन्मदिवसावर प्रश्नचिन्हाच्या मुलांना त्यांच्या आवडते जेवण द्यावे लागेल, ज्यामुळे अजयदादा व मीराताईंनी 4 ऑगस्टला प्रश्नचिन्ह येथे जाऊन मीराताईंचा जन्मदिवस साजरा केला। यावेळी मीराताईंचे तेथील शिक्षकांनी त्यांचे औक्षण केले। मुलांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन गीत गायन केले व वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला। विदर्भ का सबसे सुप्रसिद्ध शोरूम अब बिजीलैंड कॉम्प्लेक्स में श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, जहां आपको मिलेगा बनारसी शालू, घाघरा ओढ़नी, डिजाइनर साड़ीज, ड्रेस मटेरियल, पार्टी वियर वन पीस, मेंस वियर में जीन्स, शर्ट, टी शर्ट, ब्लेजर्स और शेरवानी, किड्स वियर में शर्ट, टी शर्ट और जीन्स। तो आए पूरे परिवार के साथ श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती। पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांची बदली झाल्यामुळे त्यांनी अमरावती येथून निरोप घेतला। त्यांच्या जागेवर नवीन पोलीस आयुक्त संजय बाविस्कर यांनी पदभार सांभाळला। यावेळी उपस्थित असलेले पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना म्हणाले, मी शहरात घडत असलेल्या गुन्हेगारी घटनांना विराम द्यायला आलो आहे। मंडलिक साहेब गेल्यानंतर मी शांतीने बसणार नाही असे त्यांनी सांगितले। मी माझं परीक्षाधीन कालावधीमध्ये काम केलेलं आहे आणि मला विदर्भात काम करण्याचा चांगला अनुभव आहे। मी माझ्या सर्व सहकारी अधिकाऱ्यांच्या मदतीने शहरातील समस्या, शहरातील प्रश्न आणि स्पेशली जनतेला पोलिसांची जास्तीत जास्त सेवा कशी मिळेल आणि कशा चांगल्या प्रकारे मिळेल याच्यासाठी मी प्रयत्नशील आहे। पोलिसांच्या कल्याणाच्या ज्या काही योजना आहेत त्या कंटिन्यू करून पोलीस विभागातील प्रत्येक कर्मचाऱ्याला जास्तीत जास्त कम्फर्टेबल याच्यामध्ये कशी नोकरी करता येईल ही माझी प्रायोरिटी आहे। पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांना निरोप देतेवेळी शशिकांत सातवने शॉल, श्रीफळ व पुष्पगुच्छ सोबतच हनुमानजीचे सुंदर स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला। यावेळी उपस्थित सर्व अधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्या कार्यकाळात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची प्रशंसा करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। संवाद ज्योतिष्य एवं आध्यात्मिक अनुसंधान केंद्र। समृद्ध जन्म कुंडली के अनुसार करें अपने व्यक्तित्व का निर्माण, अपने बच्चों की परवरिश करें उनकी जन्म कुंडली एवं ज्योतिष परामर्श के अनुसार विस्तृत फलादेश के साथ जन्म कुंडली का नया स्वरूप, ग्रहों की शांति के विभिन्न उपाय। संवाद ज्योतिष एवं आध्यात्मिक अनुसंधान केंद्र, अंबादेवी मार्केट, अंबादेवी, अमरावती।
मराठा आरक्षणाची मागणी घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या संजय कदम यांच्या विरुद्ध 2 ऑगस्टला सायंकाळी गुन्हा नोंदविण्यात आला। राज्यात मराठा आरक्षणाची धग कायम असताना त्याचे पडसाद उमटत आहेत। 2 ऑगस्टला दुपारच्या सुमारास संजय कदम हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पोहोचून मराठा आरक्षणावर तारीख पे तारीख मिळत असल्याची ओरड केली। काकासाहेब शिंदे या मराठ्याने आरक्षणासाठी आत्महत्या केली, मी देखील करणार आहे असे म्हणून संजय कदमने बॉटलमध्ये आणलेले रॉकेल अंगावर ओतले। हा प्रकार तेथे उपस्थित असणाऱ्या पोलिसांना दिसताच त्यांनी तात्काळ संजय कदमला ताब्यात घेतले। या प्रकरणात गाडगेनगर पोलीस ठाण्यात कर्मचारी हेमंत वाकोडे यांनी तक्रार नोंदविली असून संजय कदम विरुद्ध भादवीच्या कलम 309 अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे। आपली रजा घेण्यापूर्वी बघूया आजच्या ठळक घडामोडी परत एकदा। मराठा आरक्षणासाठी आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या संजय कदमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। मराठा आरक्षणाकरिता त्यांनी ओतले होते अंगावर रॉकेल। आरक्षण मिळविण्याकरिता सुबोध सावजीचा नवा अभिनव उपक्रम। 1 ऑगस्टच्या बैठकीत घेण्यात आला निर्णय। मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात येणार आहे रक्ताने केलेल्या 10,000 सह्याचे निवेदन। अकोट शहर पोलिसांनी केली मोठी कारवाई। महाराष्ट्र सरकारने प्रतिबंधित केलेला लाखोचा गुटखा व पान मसाला केला जप्त। पोलिसांच्या धडकेबाज कार्यवाहीचे होत आहे कौतुक। कामठा येथील वर्गखोली बनली धोकादायक, विद्यार्थ्यांना जीवितहानी होण्याची शक्यता, तरी संबंधित प्रशासन करीत आहे जाणीवपूर्वक दुर्लक्ष। आणि पूर्व पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी नवनियुक्त पोलीस आयुक्त संजय बाविस्करांना दिला पदभार। इथे वेळ झाली आपली रजा घेण्याची। विदर्भाशी संबंधित सर्व बातम्यांसाठी बघत रहा विदर्भाचं सर्वश्रेष्ठ न्यूज चॅनल VCN न्यूज। नमस्कार।